नमस्कार मंडळी, तुम्ही चंद्रकांत वासुदेव कदम. तर मंडळी, आपल्यापैकी कित्येक लोकांना असं वाटतं की मराठी माणसाचं भलं झालं पाहिजे, किंवा मराठी माणूस मोठा झाला पाहिजे, किंवा मराठी माणसाचं चांगलं झालं पाहिजे, किंवा मराठी माणूस पुढे गेला. तर मंडळी, असं ज्यांना वाटत असेल त्याच लोकांनी हा व्हिडिओ बघावा. तर मंडळी, व्हिडिओचं फक्त कारण एवढंच आहे की काल मी एक छोटासा शॉर्ट्स व्हिडिओ, म्हणजे कॉमेडी व्हिडिओ, माझं पेज आहे फेसबुकवरती, चंद्रकांत वासुदेव कदम या नावाने माझं जे फेसबुकवरती पेज आहे, त्या पेजला वरती मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता. तो व्हिडिओ तुम्ही पाहून. कदम, शेवटचा गुरुवार येतोय, हे घेऊ का बायकांना हळदी कुंकू द्यायला? ते चड्डीचा नाडा हरवलाय, तो घ्यायला पैसे नाहीत आणि तुला बाउलचं पडलंय. तर म्हणते हा तुम्ही व्हिडिओ पाहिलात, तर या व्हिडिओवरती आपले बंधू आहेत दीपक सुरेखा कृष्णा कासळे म्हणून. तर यांनी एक कमेंट केली होती. ती कमेंट म्हणजे अशी की चड्डी तरी घातलीस का रे टाकल्या. तर बघा मंडळी, खूप छान कमेंट आहे, मस्त, मला आवडली. मला वाटतं त्याच्या आधी सुद्धा त्यांनी कधीतरी मला अशी काही कमेंट केल्या होत्या, पण मी त्या कमेंटवरती कधी लक्ष घातलं नाही. पण त्या कमेंटला मी बघून काल मला वाटतं 11:05 की 11:10 त्यांची कमेंट ती आली होती, आणि ती कमेंट मी पाहिली. त्या कमेंटला मी डिलीट केलं, स्क्रीनशॉट काढून घेतला आणि डिलीट केलं. तर डिलीट केलं, मी बोलत जाऊन दे, कोण असेल काय असेल, आपल्याला संबंध नाही, कोण बोलते त्याला बोलू. पण मंडळी बघा, एक विषय असा असतो ना, जोपर्यंत आपण आपल्यावरती जे विषय येतात ना, तोपर्यंत आपल्याला ऐकायला ते बरे वाटतात. पण जेव्हा फॅमिलीचा विषय येतो, तेव्हा समोरचा माणूस कितीही मोठा असू दे, किती छान असू दे, त्याचा विरोध करणं हे मराठी माणसाच्या रक्तामध्येच आहे. तर मंडळी, थोडक्यात सांगायचा प्रश्न फक्त असाच की जसं माझ्या व्हिडिओची जशी कमेंट आली, मी त्या गोष्टीला दुर्लक्ष केलं. ह्याच्या आधी सुद्धा त्यांनी मला कमेंट केली होती, आणि त्याच्यानंतर बरोबर 5 ते 10 मिनिटांनंतर माझ्या बायकोचं सुद्धा पेज आहे फेसबुकवरती. तिथं सुद्धा ती कॉमेडी रील्स वगैरे, व्हिडिओज वगैरे आम्ही अपलोड करतो, आणि तिचं नाव वर्षा चंद्रकांत कदम अशा नावाने माझ्या बायकोचं पेज आहे. तर त्या पेजवरती माझ्या बायकोने, आम्ही मित्राच्या लग्नाला गेलेलो, तर ती व्हिडिओ अशी आहे, तुम्ही जर बघू. क्लायमॅक्स अभी बाकी. लग्नाला आल्यावर बोलतात जेवून जावं. मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात, जर पाहिलात नसेल तर जाऊन पाहून घ्या. आणि त्या व्हिडिओवरती आपले तेच दीपक सुरेखा कृष्णा कासळे या बंधूंनी अशी कमेंट केली की बुक करता येईल. तुम्हाला मी बाजूला स्क्रीनशॉट सुद्धा दाखवते, तर हा तुम्ही पाहून घ्या. आणि हा बघा, हा त्यांचा प्रोफाईल आहे, हा त्यांचा प्रोफाईल पेज आहे. सोबत मी बोलता बोलता त्यांनी जी कमेंट केली, त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मी तुम्हाला साईडला दाखवतोय. तर मंडळी, मला सांगा, हे कितपत योग्य आहे? ठीक आहे. आता दुसरी गोष्ट अशी की तुमच्यासोबत तुम्हाला तुमचाच भान नाही की तुम्ही कोण आहात किंवा काय आहात, तुम्ही कोणी सुद्धा आहात. ठीक आहे ना. तर जोपर्यंत ना, जेव्हा कुटुंबापर्यंत जर कोणाची कमेंट अशी पडत असेल, किंवा कुटुंबामधल्या जर परिवाराबद्दल गोष्टी जर अशी विशेष अशी काही बुक्कट ताई वगैरे कमेंट पडत असेल, तर त्या व्यक्तीने काय करावं? दुसरी गोष्ट अशी, तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मला वाटतं शाखा अध्यक्ष आहात, सायन कोळीवाडा, वॉर्ड क्रमांक 176 तर तुम्ही कशी राहायला पाहिजे, तुमचे विचार काय असले पाहिजेत? जर तुमच्यामध्ये जर स्त्री ह्या नावाचे, किंवा ह्या जातीचे, किंवा ह्या लिंगाचे जर तुम्ही सन्मानच करू शकत नाही, त्या गोष्टीचा तुम्ही कुठल्याही पक्षात हवा, तुम्हाला कार्यपद घेऊन काय या गोष्टीचा अर्थ नाही, असं मला वाटतं. तर मला एवढंच कळतं की आता तू सुद्धा, मी तर तू तुला बोलतो का, की कसं माहितीये का, तू जेव्हा ना दुसऱ्याला आदर देशील ना, तेव्हा समोर तुला आदर देईल, तुला प्रेम देईल, माया देईल, आपुलकी देईल. पण तुला जर दुसऱ्यांच्या बद्दल आदर नसेल, माया आपुलकी नसेल, मान सन्मान नसेल, तर मला असं वाटतं तुला आवं जावं बोलायची मला गरज नाही पडली. तर दीपक कासळे, तुमचं सुद्धा कुटुंब आहे, तुमचा परिवार आहे. माझ्या फॅमिली व्हिडिओमध्ये जर एखादी व्हिडिओ तुम्हाला कुठली अशी वाईट वाटली, त्याची काही खाण्याचे विचार कुठे मी मत मांडले असतील, तर तुम्ही मला ते दाखवू शकता. पण तुम्ही डायरेक्टली अशी जर कमेंट करता, माझ्यापर्यंत टाकलं ठीक आहे, माझ्या अख्या पाड्याला आम्ही तर राहतो, भांडू पुरुष पाड्यामध्ये, सर्वांनाच माहिती मी टाकले आहे, याच्यामध्ये काही विशेष नाही, काही नवीन नाही तुम्ही सांगितलं. पण माझ्या बायकोच्या जेव्हा तुम्ही पेजवरती कमेंट करता की बुक्कड ताई म्हणून, याचा अर्थ काय होतो? नाही, मला याचं उत्तर पाहिजे. मला याचं उत्तर पाहिजे. म्हणजे तुम्ही कशाच्या बेसवरती बोलताय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बेसवरती बोलताय, की तुमच्यासोबत जे तुम्हाला एक सर्टिफिकेट देत आहेत राजसाहेब ठाकरे, की यांच्या बेसवरती बोलतायत? तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो, आणि दीपक कासळे तुला सुद्धा मी एक सांगतो की नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मान्य राजसाहेब ठाकरे यांचं जे काही इथे पक्ष आहे भांडूपमध्ये, ठीक आहे, तर त्या भांडूप पक्षामधनं आम्ही सुद्धा काम करतो. 109 मध्ये भांडूप वेस्ट 109 मधनं आम्ही सुद्धा कामं करतो. तर हे कुठंतरी मला असं वाटतं की कुठंतरी साहेबांकडनं चुकी झाली असणार, किंवा सायन कोळीवाडा एरियाचे जे कोणी प्रमुख असतील तर त्यांनी कुठंतरी पद कोणातरी चुकीचं दिलं, असं मला असं वाटतं. तुम्हाला काहीच अधिकार नाही ना. तुम्हाला जर एखाद्या वेळेस माझी व्हिडिओ आवडत नसेल, की तुम्हाला ती व्हिडिओ पाहिजे नसेल, तर तुम्ही त्याला स्किप करू शकता, तुम्ही बघू नका ना, ब्लॉक करून टाका आम्हाला. पण साहजिकच आहे की तुम्ही येता आणि पटकन काय वाटेल ते आपली कमेंट पास करता आणि पुढे निघून जाता, ह्या गोष्टीला अर्थ नाही. तर मला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी चुकलात, कुठेतरी तुमची चूक तुम्हाला दाखवून देणं खूप गरजेचं आहे. का माहिती आहे का, तुम्ही इतरांच्या व्हिडिओज वरती तुम्ही कमेंट केला असाल, तुम्ही काही ना काही शब्द अपशब्द वापरले असाल, पण ते इथं चालणार नाही.
जर विषय जो आमच्या परिवाराचा येतो ना, त्या समोरचा कोणी सुद्धा असून द्या, तो संत्री असून द्या किंवा मंत्री असून द्या किंवा आमदार असून द्या, नगरसेवक असून द्या, तो चुकलाय तर चुकलाय आणि त्याची चूक दाखवून द्यायला आम्ही समर्थ आहोत. तर कुठेतरी तुमची कमेंट चुकली, तुझी कमेंट चुकली आणि चुकीच्या माणसाला केलीस हे तुला मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट अशी की बघा कोणाच्या मनात काय चाललंय, कोणाचे करिअर काय चाललंय, कोणाचं दिवस कसे काय चाललेत, उगाच आपण कुठेतरी फाटक्यात तोंड घालायचं आणि आपलीच बदनामी करून घ्यायच्या गोष्टीला अर्थ नाही मंडळी. हे तर मी सर्वांना सांगेन. आणि अजून एक सांगेन की कोणाचे स्टार काय चालले ते ज्याचं त्याला माहित असतं. आपण उगाच तरी कोणत्या तरी गोष्टीला आपण जाऊ निमित्त बनायचं हे कुठेतरी चुकीचं. आणि तुमच्यासोबत राजसाहेब ठाकरे यांचा फोटो आहे, तुम्हाला त्यांनी प्रमाणपत्र देताना तुमचं सर्टिफिकेट देताना त्यांनी तुमच्यासोबत फोटो ठेवलाय, तो फोटो तुम्ही डिप्पीला ठेवलाय आणि त्या डिप्पीचा तुम्ही गैरवापर करताय असं मला वाटतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला माननीय राजसाहेब ठाकरेंनी सुद्धा माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा. आज कुठेतरी ह्या गोष्टीला माझ्या खंत वाटते मला की कुठेतरी आम्ही ह्या आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्यासाठी आम्ही जे कोणी वोटर आहेत किंवा मित्रमंडळी आहे, जे आजूबाजूचे शेजारी लोक आहेत, त्यांना आम्ही तिथं सांगतो की अशा पक्षाला तुम्ही करा, आपल्या पुढे भविष्यासाठी भलं होईल. पण तुमच्या कार्यकर्त्यांच्या मागे तर आम्हाला काम करायचं असेल किंवा तुमच्या सोबत काम करायचं असेल असं मला वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही सोडलेली पडली. तर हे कुठेतरी चुकीच आहे. माननीय अमित साहेब ठाकरे यांनी सुद्धा रील स्टार, महाराष्ट्राचे जे रील स्टार आहेत त्यांचा सन्मान केला होता. त्यांना एकत्र बोलवलं होतं, काही वर्ष आधी त्यांना एकत्र बोलवलं होतं, त्यांचा एक मान सन्मान त्यांचा केला का, कारण ते रील स्टार आहे ना कुठेतरी काहीतरी चुकलेल्या गोष्टी, अडकलेल्या गोष्टी, राहिलेल्या गोष्टी किंवा कुठल्या तरी काहीतरी विषय हे लोकांसमोर आणतात आणि ह्यांच्या मार्फत लोकांपर्यंत काही ना काहीतरी विषय पोहोचतात. तर माननीय अमित साहेब ठाकरे यांचा तुम्ही आदर करतो या गोष्टीबद्दल की त्यांनी हे खूप चांगलं काम केलं होतं की बऱ्याचशा लोकांना प्रोत्साहन दिलं होतं आणि ती लोक सुद्धा चांगली कामं करतात. पण मला एवढंच कळतं की जिथे वाईट रील्स आहेत किंवा जिथे चुकीच्या रील्स आहेत त्यांना सुद्धा बोलायला माझा अधिकार नाही, त्याच्यात आता भविष्याचा प्रश्न येतो. पण तुम्ही तिथे जाऊन तुमचा जोर दाखवा. तुम्ही कुठेतरी एक वेगळ्या माणसाला कमेंट करा, तो माणूस सहन करतोय ठीक आहे, मला असं वाटलं नाही, मला कोणी काही बोललं समोर मला काही त्याचा वांधा नाही, मला काही त्रास होत नाही. हा, पण तुम्ही तर आमच्या कुटुंबापर्यंत येत असाल तर आम्हाला सुद्धा तुमची जागा दाखवायची आम्ही तयारी आहे. तर एवढीच हा व्हिडिओ होता. मंडळी बघा हा व्हिडिओला, एक दुसऱ्याचा आदर करा, एक दुसऱ्याला सन्मान द्या. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पैसा अडका, कोणाचा काही कोणाला काही नको असतं, हे जे ते आपल्याकडे राहतं. पण जेवढं तुम्ही प्रेमळ आहात, जेवढं तुम्ही प्रेमाने एक दुसऱ्याशी वागाल, बोला, त्या गोष्टीचं महत्व माणूस आपल्या डोक्यात ठेवतो. एक सिंपलशी गोष्ट आहे मंडळी की वाईट गोष्ट आहे ना ही नेहमी लक्षात राहते. माणूस चांगली गोष्ट विसरून जातो, पण तुम्ही चांगली गोष्ट चालूनच पुढे जावा, कारण तुमच्या मागून वाईट बोलणारं कोणी नाही पाहिजे. तर म्हणजे बघा असा व्हिडिओ होता आणि हा मला पटला नाही विषय, मला ही चूक दाखवायची होती म्हणून आम्ही व्हिडिओ अपलोड करतो. आणि अशी व्हिडिओला कमेंट पुन्हा कोणाच्या करू नकोस. मराठी माणसाला जर घेऊन पुढे जायचं असेल तर मराठी माणसाला सोबत चालावं सुद्धा लागतं. एक दुसऱ्याला टीका करून काही होणार नाही, एक दुसऱ्याला टीका करून तुम्हाला काही वेगळं असं काही भेटणार नाही. तेव्हा तुम्ही काहीतरी पदावरती आहात, मला वाटतं तुम्ही पद देऊन चुकी केलात का, तुम्हाला कोणी पद देऊन चूक केली हे आता देव जाते. पण माझ्या कुटुंबाबद्दल तुम्ही बोललात म्हणजे तुम्ही चूक केलात, तुमची चूक दाखवायला आम्ही आहोतच. तर चला मंडळी, जय महाराष्ट्र. आणि मला असं वाटतं की 109च्या पक्षामधून आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामधनं काम करायची इच्छा नको आहे. कारण की जर आमचाच पक्ष जर आमच्यावरती उडत असेल ना तर आम्हाला ते घेऊन फिरायचं नाही. जय महाराष्ट्र.